शाळेची शिक्षिका श्रीमती कामिनी प्रभाकर भोईर बोलत आहे। तर आज आम्हाला SMBT कडून संकल्प संपूर्ण स्वास्थ्य प्रोग्राम या कार्यक्रमादरम्यान आमच्या शाळेतील शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या आणि वाईट सवयी कोणत्या याविषयी चांगली माहिती मिळाली। त्यामध्ये मुलांना छानपैकी व्हिडिओ दाखवला, त्याच्यामध्ये PPT मध्ये चांगल्या सवयी कोणत्या वाईट सवयी कोणत्या याचे सगळं स्पष्टीकरणासह सरांनी माहिती दिली। त्यामध्ये चित्र वगैरे याचा वापर केल्यामुळे मुलांना तो व्हिडिओ वगैरे चित्र बघण्यास रुची निर्माण झाली। त्यांना तसंच कळलं का आपले जेवण कसे असावे, आपल्या जेवणामध्ये अर्ध ताट हे भाजीपाला फळं सॅलड याचं असावं आणि अर्ध ताट हे भाजी पोळी याचा डाळ भात याचं असावं। तसंच दररोज चॉकलेट वगैरे कुरकुरे पिझ्झा बर्गर हे फूड्स हे अन्नपदार्थ खायचं नाही, यांनी आपल्याला हानी पोचते, आपण फॅटी बनतो। म्हणून चांगलं जेवण करायचं, चांगले ताजे फळे खायचे, हिरव्या पालेभाज्या खायच्या। त्याचप्रमाणे घरामध्ये शेगडीचा वापर करायचा, चुला पेटवायचं नाही जास्त, टायर वगैरे फटाके फोडायचे नाही। काही अति आनंद झाला तर त्यावेळेस फटाके फोडू नये। त्यांना जर कोणी असं करत असेल त्याला लोकांना आपण काय करायचं समजून सांगायचं। आपल्या घरात किंवा आजूबाजूला कोणी म्हातारा माणूस असेल ते बिडी सिगारेट पेत असेल तर मुलांना कळलं की आपण त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की ते आपल्या स्वास्थ्यासाठी किंवा शरीरासाठी चांगलं नाही, ते करू नका। तर अशा प्रकारे वेगवेगळे चांगले प्रकारचे संदेश आम्हाला ह्या प्रोग्राम मार्फत मिळाले आणि आमच्या मुलांना चांगल्यापैकी माहिती मिळाली। धन्यवाद।